एकदा ढगांनी आंदोलन केलं, की म्हणे आम्ही 10 वर्ष पाऊस पडू देणार नाही. तर सर्व शेतकऱ्यांना वाटले, की खरंच पाणी पडणार नाही. तर ते शेतकऱ्यांनी आपले शेतीचे अवजारं ते सर्व पॅक करून घरात ठेवायला लागले आणि सर्व शेतकऱ्यांनी अवजारं घरात ठेवले. पण त्यातमध्ये एक शेतकरी असा पण होता, की त्या शेतकऱ्याने त्या ढगांचं न ऐकता आपलं शेतात काम करणं चालूच ठेवलं. नांगरणी, वखरणी सर्व चालूच ठेवलं. आणि एक दिवस ते ढगावरून फिरत होते आणि ते ढगावरून त्या आभाळात फिरत असताना त्या ढगांची नजर त्या शेतकऱ्यावर गेली आणि ते ढगं विचारू लागले, "अरे," म्हणे, "आम्ही तर 10 वर्ष आंदोलन करणार आहे. मग तू ही नांगरणी वखरणी का करतो?" त्या शेतकऱ्याने सांगितले, म्हणे, "तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा या. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पडेल. पण हे जे माझं काम आहे, जर मी हे 10 वर्ष नाही केलं, तर होऊ शकतं मी ते विसरून जाईल. तर ते विसरू नये म्हणून मी आदतमध्ये ठेवासाठी मी हे दररोज काम करतो." तर त्या दिवशी ढगांना पण वाटलं, जर आपण खरंच नाही आलो आणि आपण खरंच पाऊस नाही पडू दिला, तर उद्याच्याला होऊ शकतं की आपण पाऊस पडणं विसरून जाऊ. तर ढगं घाबरले आणि त्या ढगांनी त्याच दिवशी पाऊस यायला सुरुवात झाली. आणि ज्या शेतकऱ्यांनी आपले अवजार घरात ठेवले होते, ते शेतकरी डोक्याला हात लावून रडू लागले. आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली शेतात नांगरणी-वखरणी करून ठेवली होती, त्याने पेरणी चालू करून दिली. तर सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, आपण एखाद्या कामामध्ये जर यशस्वी नसेल होत, तर काही अडचण नाही. यार ह्या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी होईल. पण ते काम सोडू नका. तुम्ही अभ्यास करत आहात कोणत्याही क्षेत्रात, तर अभ्यास करत राहा. आज नाही तर उद्या तुम्हाला फळ नक्की मिळेल. तर त्यासाठी तुम्ही कर्म करत राहा. फळाची चिंता करू नका. तुम्हाला कधी ना कधी त्याचं फळ मिळणार म्हणजे मिळणार. तर आपण चांगले कर्म करत राहा. चांगले कर्म केले म्हणजे देव पण आपल्या पाठीशी असतो आणि देव पाठीशी असल्यावर तू कोणी काहीही करो, कोणीच काही करू शकत नाही. तुम्ही तर बघितलं आता हे उदाहरण ढगांचं. ढगांनी गण सांगितलं आंदोलन करू, असं करू, तसं करू. पण त्यांना ज्यावेळेस त्यांची जागा कळाली, तर स्वतःहून ते पाऊस आला. तर सर्वांनी सांगायचं इतकंच आहे, की आपले जे कर्म आहे ते हमेशा करत राहा.